बेसन लाडू आहे की नाही, एकदम अवघड असं वाटतंय ना, पण अजिबात घाबरायचं गरज नाही. कारण एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये आपण 1 किलोचे बेसन पिठाचे लाडू एकदम छान सोप्या पद्धतीनं करणार आहेत. चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघू. नमस्कार, कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत. आज मी तुम्हाला बेसन लाडू करून दाखवणार आहे अगदी योग्य प्रमाणात. तर तुम्ही कोणतेही तुमच्या घरामध्ये जे भांडं असेल, वाटी डब्बा काय असेल, त्याच्याने पीठ मोजून घ्या. तर मी ह्या वाटीनं 6 वाटी आपण पूर्ण हे घेतलेलं आहे, बेसन पीठ घेतलेलं आहे मोजून आणि छान असं चाळून घेतलेलं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये जे गाठी वगैरे असतात त्या पूर्ण मोडल्या जातील. तर आता आपण हे पीठ काय करणार आहे, अगोदर भाजून घेणार आहे कोरडंच 10 मिनिट. तर पीठ भाजण्यासाठी आपण ही लोखंडी कढई ठेवली आहे मोठी. छान असे जे जुन्या पद्धतीच्या कढया असतात त्याच पद्धतीची आपली लोखंडी कढई पसरट ह्याची घेतलेली आहे, जेणेकरून आपल्याला छान मोकळं चाकळं असं पीठ भाजता येईल. असं म्हणजे छोट्या कढईमध्ये भाजायचं नाही आणि कढईचं बूड पण असं जाड असलं पाहिजे. तर आता ही कढई आपण गरम करून घेतली. आता याच्यामध्ये पीठ टाकून घेऊ आणि गॅस मंद करून द्यायचा आहे आणि आपल्याला छान असं खमंग 10 मिनिट आपल्याला मंद गॅसवर पीठ कंटिन्यू असं ढवळत राहत आपल्याला पीठ भाजून घ्यायचं आहे, जे की म्हणजे असं सुगंध आला पाहिजे पिठाचा. तर आपण पीठ भाजून घेऊ. तोपर्यंत मी ह्याच वाटीनं आता पिठी साखर घेणार आहे 3 वाटी. ज्या वाटीनं आपण बेसन पीठ घेतलं आहे त्याच वाटीनं मोजून मी पिठी साखर 3 वाटी घेणार आहे. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर 4 वाट्या घेतलं तरी चालेल. आणि इकडे मी साजूक तूप गरम करायला ठेवून दिले. आपल्याला गरम तूप वापरायचं आहे. तर आता हे पीठ भाजून घेऊ आपण. तर आपलं पीठ 6 वाटी आहे. तर त्याच्या निम्म म्हणजे अर्ध आपण पिठी साखर घेणार आहे आणि नंतर त्याच्या अर्ध आपण हे तूप वापरणार आहे 1.5 वाटी. कमी जास्त प्रमाण होऊ शकतं, बेसन पिठावर अवलंबून आहे, पण शक्यतो 1.5 वाटी बस होऊन जातं. तर ते मी वितळायला ठेवलेलं आहे. आणि कधी तुपाचं प्रमाण आपण गरम करूनच घ्यायचं आहे. घट्ट तुपाचं प्रमाण जर याच्यामध्ये टाकलं तर ते तूप जास्त होतं, त्यामुळे अगोदर वितळून घ्यायचं आहे तूप आणि नंतर आपल्याला टाकायचं आहे. तर चला आपण आता काय करू, ह्याला 10 मिनिट छान भाजू देते आणि नंतर मी तुम्हाला दाखवते पुढची प्रोसेस. तर आता 10 मिनिट झालेलं आहे. एकदम मंद गॅसवर आपण छान असं बेसन पीठ आपण भाजून घेतलेलं आहे. मस्त सुगंध सुटला आहे आणि कलर पण चेंज झाला आहे. बेसन लाडू बिघडायचं काही हे नाही हो. बेसन लाडूमध्ये फक्त मेहनत आहे ती बेसन भाजण्याची. आणि थोडंसं बेसन पीठ हे घ्यायचं, आपण रवाळ थोडंसं घ्यायचं घरच्याच याचं. तर हे बघा, इकडं आपण हे पूर्ण 1 वाटी भरून आपण तूप काढून घेतलेलं आहे. तर हे सगळं एकदम टाकायचं नाही आपल्याला. आपण काय करणार आहे, थोडं थोडं करून आपण टाकून घेणार आहे. 1.5 वाटी टाकायचं आहे. तर हे 1 वाटी काढून घेतलं आहे. तर आता मी ही 1 वाटी टाकते आणि परत आणखी अर्धी वाटी टाकणार आहे. तर आता थोडंसं टाकलं आहे आणि परत खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. आणखी कोरडं वाटलं की टाकायचं आणखी, हे अशा पद्धतीनं. तर परत आता आपण 10 मिनिट अजून ह्याला भाजू देऊ. आणि हे हलवतच अशा गाठी पण फोडून घ्यायच्या मधल्या. ह्या ज्या हलवताना जे गाठी होतात त्या अशा फोडून घ्यायच्या, मोडून घ्यायच्या, म्हणजे एकसारखं आपलं बेसन पीठ भाजलं जातं. नंतर हे उरलेलं सगळं आपण टाकून घेऊ. अर्धी वाटी, आता आणखी अर्धी वाटी टाकायचं. सुरुवातीला अर्धी वाटी टाकलं होतं, नंतर आपण अर्धी वाटी टाकलं, म्हणजे टोटल ह्याच्यामध्ये 1 वाटी केलेला आहे. तर आता आणखी ह्याच्यामध्ये अर्धी वाटी आपल्याला टाकायची. तर ह्याला परत अजून 5 मिनिट छान आपण भाजूनच घेणार आहे. कंटिन्यू हलवायचं, म्हणजे खाली चिटकणार नाही. नाहीतर मग बेसन पीठ करपलं की थोडासा बेसन लाडूचा रंगाला पण फरक पडतो आणि चवीला पण फरक पडतो. त्यामुळं कंटिन्यू ह्याला आपल्याला हलवत राहायचं आहे मंद गॅसवर.
आता हे पण तूप पूर्ण ह्याच्यामध्ये आटलं ना की राहिलेलं आपल्याला जे अर्धी वाटी तूप आहे ते टाकायचे. बघा किती छान एकदम असं रवाळ झालेलं आहे. तर आता हे आपण अर्धी वाटी अजून राहिलेलं तूप आहे ते टाकून घेऊ आणि परत मिक्स करून घेऊ. गॅस कमीच ठेवायचा. तर आता हे थोड्याशा आपल्याला गाठी दिसत आहेत आणि उलटण्यामुळे जरा जास्त असं फुटल्या जात नाही. तर आपण काय करू, थोडंसं पसरट ह्याचा चमचा घेऊ आणि त्याच्याने याच्या गाठी फोडून घेऊ. हे अशा पद्धतीनं हे थोडंसं असं करून आपण याच्या पूर्ण गाठी मोडून घेणार आहे. आता तूप आपलं विरघळलेलं आहे त्याच्यामुळं बघा आता कसं असं पातळ झालेलं आहे. तर आता ह्याला आणखी आपल्याला थोडा वेळ भाजायचं आहे. आता हे जसजसं वितळतं तसं तसं हे पातळच होत जातं. तर आपण आणखी एक 10-15 मिनिट भाजून घेऊ. आता बघा कसा एकदम घट्ट गोळा झाला आहे. आता थोडंसं हलवायला जड जातं कारण हे तूप आणखी पूर्णपणे वितळलेलं नाही, बेसनमध्ये पूर्ण मिक्स झालेलं नाही. तर हे थोडंसं अवघड जातं खूप, म्हणजे असं गच्च बसतं ना, त्याच्यामुळे थोडंसं त्रास होतो. पण आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे, पीठ भाजायची, म्हणजे पिठा लागणार नाहीत आणि जरा पण असं खाली लागू द्यायचं नाही आपल्याला, म्हणजे आपल्या लाडूचा छान कलर येतो. तर बेसन आता आपलं छान भाजत आलं आहे. आता बघा या वेळेला असं सैलसर झालं आहे बेसन. जे अगोदर म्हणजे असं हे होत होतं ना, आपल्याला हलवायला जरासा त्रास होत होता, तर आता होत नाही. तर आता असं थोडंसं हे झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दाणेदार होण्यासाठी ना 2 ते 3 चमचे आपल्याला दूध टाकायचं आहे. म्हणजे छान एकदम दाणेदार होतात आपले हे लाडू. आणि छान परत अजून मिक्स करून घ्यायचे आणि गॅस लो ठेवायचा आहे आपल्याला. तर अशा प्रकारे आपण दूध घातल्यानंतर, दुधाचा शिपकारा दिल्यानंतर 2 ते 3 मिनिट आपल्याला छान अजून भाजून घ्यायचं आहे बेसन. म्हणजे दुधाचं वाफ होऊन निघून जाईल आणि आपले लाडू दाणेदार होतील. तुम्ही दुधाच्या ऐवजी पाणी वापरा तरी पण चालेल. पाणी किंवा दूध दोन्हीपैकी काहीतरी एक नक्कीच वापरा, म्हणजे लाडू तुमचे छान होतील. तर आता तूप एकदम परफेक्ट, एकदम योग्य प्रमाणामध्ये मी सांगितलं आहे तुम्हाला, त्या प्रमाणामध्ये घेतलेलं आहे. तुम्हाला परत एकदा सांगते मी. तर आपण परत एकदा सांगायचं म्हणजे 6 वाटी आपण कोणत्याही भांड्यात मोजून घ्या तुम्ही. 6 वाटी बेसन पीठ घेतलं आहे, 3 वाटी आपण पिठी साखर वापरणार आहे आणि 1.5 वाटी आपण तूप वापरणार आहे साजूक. या प्रमाणामध्ये तुम्ही करा आणि 2 ते 3 चमचे फक्त दुधाचा शिपकारा दिलेला आहे. तर आता आपण गॅस बंद करू आणि एका ताटामध्ये ह्याला काढून घेऊ. तर हे आता आपण एका परातीमध्ये पसरट असं थोडंसं असं पसरून ठेवायचं आहे आणि कोमट होईपर्यंत आपल्याला ह्याला थंड होऊ द्यायचं आहे. आणि याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पिठी साखर मिक्स करायची आहे. गरम गरममध्ये जर आपण पिठी साखर टाकली ना तर पाणी होतं, मग नंतर ते थंड व्हायला वेळ लागतो आणि लाडू वळायला पण त्रास होतो. त्याच्यामुळे हलके असे आपल्याला कोमट होऊ द्यायचे. आणि बेसन भाजण्यासाठी लागलेला टाईम आपल्याला आहे जवळजवळ 40 मिनिट लागले. मंद गॅसवर मी 40 मिनिट भाजून घेतलेला आहे. कमी जास्त होऊ शकतं 2-3 मिनिट इकडे तिकडे, पण आपल्याला 40 मिनिट लागलेला आहे. तर आपण याला थंड झाल्यानंतर पिठी साखर टाकून घेऊ. तर हे आता छान आपलं कोमट झालेलं आहे. बघा आपण हात लावू शकतो. तर आता हे सगळं मी परत एकदा मळून घेणार आहे. हे छान आपलं हाताने एक जीव करून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे आपण छान एकदम असं चुरून घेतलेलं आहे. तर इकडे आपण ही पिठी साखर घेतलेली आहे, पूर्ण 3 वाटी भरून घेतलेली आहे. तर आता हे आपण थोडी थोडी करून टाकून घेऊ.
कोमट ठेवायचं आहे. थंड जरी झालं तरी काय हरकत नाही, परंतु मी कोमट करून घेतलेलं आहे. आता या वेळेला आपल्याला याच्यामध्ये जर आवडत असेल तर वेलची जायफळची पूड टाका. मी फक्त वेलची पूड टाकणार आहे, थोडीशी उभी. तर आपण मिक्स करून घेऊ अगोदर. छान मिक्स करून घेतल्यावर अजून परत आपण टाकून घेऊ. असं थोडी थोडी करून आपण छान मिक्स करायचे. तर आता वेलची पूड टाकून घेऊ आपण याच्यामध्ये. मिक्स करत करतच वेलची पूड पण टाकायची. नाही जरी टाकली तरी काय हरकत नाही, तुपाच्या सुवासाने छान आपले लाडू एकदम खमंग होतात. ते वेलची पूड टाकू. कुटून घेतली आहे मी 4-5 वेलची. आणि छान मिक्स करून घेऊ याला. 3 वाटीमधले एवढी साखर उरलेली. तर आता हे मिक्स करून परत ती पण टाकून घेते. तर हे मिक्स केल्यानंतर उरलेली पण आपण सगळी साखर टाकून घेणार आहे. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर आणखी तुम्ही अर्धी वाटी टाकली तरी चालेल, परंतु मी एकदम 3 वाटी म्हणजे 3 वाटीच टाकलेली आहे. तर आता हे छान मिक्स करायचं. असं हातावर घेऊन आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे एकजीव झाले पाहिजे पूर्ण आपलं हे साखर आणि बेसन. तर अशा पद्धतीनं आता पूर्ण मी हे मिक्स करून घेते. हे अशा पद्धतीनं आपण पूर्ण आता चुरून घेतलेला आहे. छान एकदम असा गोळा बनतोय. तर आपण आता हवे त्या आकारामध्ये आता लाडू वळून घेणार आहे. तर छोटे छोटेच बनवायचे. हे असं आपण आता हा लाडू वळून घेतलाय आणि वरती थोडंसं आपल्याला काजू लावून घ्यायचा आहे आणि गोल गोल करून आपल्याला हे ठेवून द्यायचे. आता अशाच पद्धतीनं मी पूर्ण सगळे लाडू वळून घेणार आहे. अशा पद्धतीनं आपले 1 किलोच्या प्रमाणातले अचूक असं आणि सोप्या भाषेमध्ये बेसन लाडू तयार झालेले आहेत. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आणखी तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.